महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना वाढत आहेत. असाच एक खतरनाक अपघात खोपटे कोपरोली मार्गावर घडला आहे. गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जुईनगरवरून खोपटे कोपरोली मार्गावरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसवरील ताबा सुटल्याने रस्त्यातील 3 दुचाकीस्वार व एका टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकल स्वार निलेश शशिकांत म्हात्रे याचा जागीच मृत्यू झाला, तर केशव ठाकूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती मात्र चिंताजनक आहे. त्यांना नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच खोपटा गावातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची मागणी केली. खोपटा कोपरोली चिरनेर या प्रवासी नागरिकांच्या रस्त्यावर अवजड वाहनांची रेलचेल असल्याने सदर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर वारंवार अपघात होण्याची संख्या ही बळावली आहे. रस्त्यावरील साईड पट्ट्यांचा तसेच खडबडीत रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगातील एनएमटी बस चालकाने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या 2 मोटारसायकल स्वारांना व टेम्पोला जोरदार धडक दिली. ही घटना गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या खोपटे येथील नागरिकांनी अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाला मदत आणि बेदरकारपणे चालवण्यात येणारी एनएमटी बस सेवाच बंद करावी अशी मागणी सुरू केली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की बस मुख्य मार्ग सोडून रस्त्या शेजारील दुकानात शिरण्याची शक्यता होती. या घटनेनंतर उरण व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करून भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची तसेच वारंवार होणाऱ्या अपघातात मृत जखमी नागरिकांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. शिवसत्ता टाइम्स साठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.